हाय, मी शीतल. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि सकाळी सकाळी मस्त असा चहा बनवायला घेतला. सकाळी चहा घेतल्यानंतर खरंच मला खूप जास्त बरं वाटतं. चहा घेऊन मग देवपूजा करायला घेतली. आधी देवपूजा पूर्ण करून झाली. मग अगरबत्ती लावते आहे. एकदा का देवाची पूजा झाली ना की घरातही असं प्रसन्न वातावरण तयार होतं. अगरबत्तीचा असा सुगंध सगळ्या घरामध्ये असा दरवळत राहतो, तर एकदम प्रसन्न वाटतं. नंतर स्वतःला असं हळदी कुंकू लावून घेतलंय, नमस्कार केला आणि आपण अशी मस्त अशी देवपूजा झाली आपली करून. त्यानंतर नाश्ता बनवला होता मी इडली सांबारचा, तो खायला घेतला आणि निवांत असं बसलो. आणि अचानक असं ठरवलं की आपण कुठेतरी बाहेर जाऊया आणि आम्ही IKEA स्टोअरला जाण्याचं ठरवलं आणि सगळेच आम्ही IKEAला जाण्यासाठी निघालो. मुलं तर खूप खुश होती, कारण त्यांना असं मोठ्या स्टोअरमध्ये गेलं ना की खूप छान वाटतं. कारण खूप काही गोष्टी त्यांना कुठेही गेलं तरी खूप काही घ्यायचंच असतं. सगळं घ्यायचं 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 एवढंच चालू असतं त्यांचं. मग गेलो. तिथलं इंटेरियर बघून तर एवढं छान वाटतं ना. तिथले सगळे सेक्शन खूप छान आहेत. मुलांना दिसेल तर टेडी, दिसेल ती गोष्ट सगळं हवं असतं. आता ते कंटिन्युअस सगळ्या गोष्टी ट्रॉलीमध्ये घेतच राहत आहेत. सोफे खूप छान होते, पण त्याचे रेटही तसेच खूप जास्त होते. त्यामुळं तर आम्ही स्पेशली जे बघण्यासाठी गेलो आहे ना, त्या सेक्शनपर्यंत आणखीन काही पोहोचलो नव्हतो. मुलांचं हे घ्यायचं ते घ्यायचं कंटिन्यूअस चालू होतं. हा पूर्ण बुक्ससाठीचा रॅकचा सेक्शन होता. मस्त होतं ते पण. त्यानंतर आम्ही किचनच्या सेक्शनमध्ये गेलो. तिथल्या क्रॉकरी, तिथले सगळे काचेच्या ज्या काही गोष्टी होत्या ना, त्या खूप छान होत्या. घेण्यासारखं खूप काही आहे IKEAमध्ये. कारण आपल्याला नवीन नवीन गोष्टी माहिती होतात तिथे गेल्याच्यानंतर, की नवीन सध्या मार्केटमध्ये काय काय आलेलं आहे. मस्त होतं. मुलांना कंटिन्यूअस सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. स्पून असो आणि ना तिथले जे काही किचनचं स्ट्रक्चर बनवलेले होते ना, ते पण खूप छान होते. हे मला खूप आवडलं स्ट्रक्चर, कारण खूप छोट्या किचनमध्ये त्यांनी मस्त ऑर्गनाईज केलेलं होतं. तिथल्या जो ट्रॉली वगैरे ज्या गोष्टी होत्या ना, त्या खूप छोट्या किचनमध्ये त्यांनी मस्त ऑर्गनाईज करून दिलं होतं. आणि त्यातली त्यात बेडरूम पण एकदमच छोटा, पण मस्त त्यांनी सेक्शन वाईज एकदम छान रेडी करून ठेवलेलं होतं. कटलरीच्या वगैरे सेक्शनमध्ये तर एवढ्या मल्टिपल व्हरायटीज होत्या ना की बस. नंतर ओवीचं असं चालू होतं की मला ही चेअर घेऊन जायची, पण ऑलरेडी तिच्याकडे सेम IKEAमधलीच चेअर आहे, पण तरी तिचं म्हणणं होतं की आपण ती घरी घेऊन जाऊया. आणि नंतर आम्ही TV युनिट बघायला गेलो, स्पेशली आम्हाला त्याच्याच डिझाईन बघायला जायच्या होत्या. छान होती ही डिझाईन, मला आवडली, कारण सिम्पल अँड सोबर. कारण मला स्टोरेज बॉक्स म्हणून पण यूज करायला हवी आहे, सो त्या पर्पजने मी ते बघते आहे. मस्त होतं. म्हणजे चावतोय तुला? काय करतोय? चावतोय? त्याला म्हण चावू नको. मंकी तू का चावतोय रे? आणि आता हे जे काही नवीन पाणी स्टोअर करण्यासाठी काचेचे जे काही येत आहेत ना, ते खूप छान आहेत. मला तरी खूप आवडलं ते. त्याच्यानंतर ना वेदोवीचे बाबा आमचा गुपचूप असा व्हिडिओ काढत होते, त्यामुळे आम्ही सगळेच जण खूप हसत होतो. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये वेदू मस्त असं झोपी गेला आणि त्याने जे काही एलिफंट वगैरे घेतले होते ना, त्या ट्रॉलीमध्ये टाकल्यास तो मस्त असा त्याच्यात झोपला. नंतर ओवी एकटीच एन्जॉय करत होती. तिला असं वाटत होतं की आपण कॅफेमध्ये चालू आहे की काय. मस्त असं तिथं बसून तिचं चालू होतं, हा स्पून काढ, हे इथं ठेव. हे सगळं चालू असताना परत वेद उठला आणि त्यांना मस्त अशी एक सॉफ्टी आईस्क्रीम खायला दिली. ते दोघंही मस्त खुश झाले. IKEAमधून आम्ही परत वापस जाण्यासाठी निघालो. निघतोय तर काय रस्त्याने पाऊस चालू होता. त्यामुळे असं खूप दिवसांनी पाऊस येतो आहे ना, त्यामुळे मस्त वाटायला येतं. असं एकदम हिरवळ हिरवळ दिसते आहे. असाच कंटिन्युअस पाऊस चालू असेल ना तर छान वाटतं. मग घरी आले आणि फ्रेश वगैरे होऊन मग रात्रीच्या जेवणाची तयारी चालू केली.
मग रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं आमचं खूप वेळ डिस्कशन चालू होतं, कारण दिवसभर फिरून फिरून खूप थकवा आला होता. मग त्यामुळं असं होतं की आपण शॉर्टकटमध्ये काहीतरी बनवूया. मग त्याच्यासाठी मग मी काय बनवावं विचार करून मग नंतर विचार केला की बिर्याणी बनवूया. तर मग माझ्याकडे काय काय अवेलेबल आहे, थोड्याशाच भाज्या होत्या, त्याच्यानुसार मी बिर्याणी बनवायचं ठरवलं, सोयाबीनची बिर्याणी. आणि त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील ना त्या सगळ्या मी रेडी करून घेतल्या. चॉपिंगच्या ज्या काही गोष्टी होत्या ना त्या सगळ्या मी आधीच कट करून घेतल्या होत्या. माझ्याकडे सध्या खूप काही भाज्या नव्हत्या, पण जे आहे त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून बनवायला सुरुवात केली. तर आपण याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतो आहे. तर पहिले मी धण्याचे पूड टाकून घेते आहे चवीनुसार, नंतर हळद, त्याच्यानंतर धनेपूड आणि सगळ्यांच्या आवडीचा असा हा बिर्याणी मसाला. खूप सारा असा बिर्याणी मसाला टाकते. याच्यातला स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे आपलं दही. याच्यामध्ये दही टाकते मी आणि या सगळ्याला मीठ राहिलं, चवीनुसार मीठ. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. मस्त आपलं हे रेडी झालं आहे. दही टाकून मी मॅरिनेशनला ठेवले. मस्त आपली अशी बिर्याणी झाली आहे. खूप टेस्टी दिसती आहे, तर खायला पण तशीच टेस्टी झालेली असेल. बघूया आपण आता, थोडीशी शिजायची बाकी आहे. शिजल्याच्या नंतर मस्त असं ना आपलं घरचं साजूक तूप आपण बिर्याणीमध्ये टाकतो. खूप सारं असं कोथिंबीर अशी खूप छान चव येते. ऑलमोस्ट आपली बिर्याणी रेडी झाली आहे. बिर्याणी रेडी. जेवण वगैरे करून आम्ही मग रात्रीचे शतपावली करण्यासाठी खाली उतरलो. पण खाली आलं समजलं की पाऊसच चालू आहे. मग वेदची खूप मजा चालू होती पावसामध्ये. त्यांना असं पाण्यामध्ये खेळायला दोघांनाही प्रचंड आवडतं. म्हटलं ठीक आहे, पाऊस आहे तर त्यांनाही मस्ती करू द्या. पाणी म्हणलं ना मुलांचं सगळ्यात जास्त आवडतं आहे. ठीक आहे म्हणलं करा. त्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो. घरी आलो तर वेदला स्टडी करायचा होता, मग त्याचं चालू झालं. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.